मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे उपवासाची रेसिपी। नेहमी तीच ती साबुदाण्याची खिचडी खाऊन लोक बोर झालेले आहेत। तर अशा वेळेस वेगळं काहीतरी आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे उपवासाची कटोरी चाट। अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण कटोरी चाट बनवणार आहोत। तर चला तर आता त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया। प्रथम मी 3 उकडलेले मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहे। 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर रात्रभर मी याला भिजत घातलेलं होतं। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तर भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे। त्यानंतर हिरवी चटणी घेतलेली आहे, लाल चटणी, ठेचलेली मिरची, त्यानंतर मीठ व जिरेपूड। त्यानंतर सर्विंग साठी आपल्याला घ्यायचं आहे ऍपल, डाळिंबाचे दाणे व काकडी। तर ही जी हिरवी चटणी आहे यामध्ये मी कोथिंबीर, पुदिना व लाल मिरची वापरलेली आहे व थोडेसे जिरे व मीठ घालून याला बारीक वाटायचं आहे। थोडंसं पाणी सुद्धा घालायचं आहे व निंबू पिळायचा आहे, त्यामुळे याची कलर छान असा हिरवा राहतो। ही आपली गोड चटणी आहे। तर ही खजुराची चटणी मी बनवलेली आहे। तुम्ही या ठिकाणी चिंचेची चटणी वापरली तरी चालेल। ही खजुराची चटणी मी 2-3 खजूर छान असे पाणी घालून बारीक वाटून घेतले व त्यामध्ये थोडासा गूळ सुद्धा घातलेला होता। यामध्ये मी ओले खजूर वापरलेले आहे, सुके खजुराचा आपल्याला वापर करायचा नाही। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला सर्वप्रथम 2 वाटी भिजलेला साबुदाणा घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 2 वाटी साबुदाण्यासाठी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। जास्त घालू नका, तर 2 वाटीसाठी आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे व त्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आहे। त्यानंतर बारीक वाटून घेतलेली मिरची घालायची आहे। आपल्याला मिरचीची बारीक पेस्ट करायची नाही, तर आपल्याला जाडसरच ही वाटून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरेपूड घालायची आहे, त्यामुळे याला छान असा सेंट येतो। व यामध्ये आपल्याला घालायचा आहे मॅश करून बटाटा। तर आपल्याला हा बटाटा छान असा किसणीने मॅश करून घालायचा आहे। हाताने जर मॅश करून घातला तर त्यामध्ये काही गुठळ्या राहतात, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या किसणीने मॅश करून हा बटाटा यामध्ये घालायचा आहे। आपण हाताने मॅश केला तर तो पूर्णपणे मॅश होत नाही, त्यामुळे आपल्याला किसणीने मॅश करूनच आपल्याला हा बटाटा घालायचा आहे। तर यामध्ये मॅश केलेला बटाटा घातलेला आहे। आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। तर मी या ठिकाणी 2 वाटी साबुदाण्यासाठी 3 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहे। यापेक्षा जास्त बटाटे सुद्धा घालू नका, नाहीतर आपली जी कटोरी आहे ती खूप जास्त लालसर होते व मऊ सुद्धा पडू शकते। तर अशा प्रकारे छान असं मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं हे बाइंड सुद्धा झालेलं आहे। जर हे बाइंड होत नसेल, थोडं सुटसुटीत वाटत असेल, तर तुम्ही यामध्ये थोडासा बटाटा घातला तरीही चालेल। आता अशा प्रकारे आपल्याला याचा एक गोळा तयार करायचा आहे व त्याला थोडंसं हाताने चपकवून ते आपल्याला एका वाटीवर लावायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटीला लावायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला याला वाटीचा आकार द्यायचा आहे। तर मी याला संपूर्ण वाटीला हे लावून घेतलेलं आहे। तुम्ही अर्ध लावलं तरीही चालेल। तर अशा प्रकारे संपूर्ण वाटीला आपण हे लावून घेणार आहोत। आता आपण याला तळणार आहोत। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान कळकळीत गरम तापायला हवं। त्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेम करून हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर तळत असताना आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा आहे व यावर जास्त आपल्याला तेल सोडायचं नाही, थोडंसंच तेल सोडायचं आहे, नाहीतर हे संपूर्ण जी कटोरी आहे ही तुटून जाते। अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत व आतपर्यंत तळेपर्यंत आपल्याला हे तळायचं आहे। ती जेव्हा कटोरी तळल्या जाते ती आपोआपच निघायला सुरुवात होते। त्यानंतर आपल्याला एका चम्मचच्या साहाय्याने ही कटोरी काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हळूच आपल्याला ही कटोरी काढायची आहे। जास्त आपल्याला प्रेशर लावायचं नाही, नाहीतर ही कटोरी तुटू शकते। तर आता यावर थोडंसं तेल घालून आपण याला वरतून सुद्धा तळून घेऊया। आतमधून सुद्धा आपल्याला याला छान असं तळायचं आहे।
तर दोन्ही साइडने आपण ही कटोरी छान अशी तळून घेऊया। छान कुरकुरीत अशी ही आपल्याला कटोरी तळायची आहे। आपल्याला ही छान अशी कुरकुरीत कटोरी तळून घ्यायची आहे। तर आता आपली ही कटोरी छान अशी तळून झालेली आहे। तर मस्त अशी ही परफेक्ट कटोरी झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेली आहे। जास्त मस्त असा कटोरीचा आकार सुद्धा याला आलेला आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण कटोऱ्या बनवून घेतलेल्या आहे। तर आता आपण याला सर्व करूया। तर छान अशी कुरकुरीत कटोरी झालेली आहे। तर सर्व करण्याकरता आपण यामध्ये सर्वप्रथम हिरवी चटणी घालून घेऊया। तर ही पुदिनाची आपण हिरवी चटणी घालणार आहोत। जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर ही चटणी तुम्ही स्किप केली तरीही चालेल। तर संपूर्ण कटोरीमध्ये सर्वप्रथम आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल चटणी म्हणजेच गोड चटणी। तर ही मी खजुराची केलेली आहे। तुम्ही या ठिकाणी चिंचेची चटणी वापरली तरीही चालेल। तर या ठिकाणी आपल्याला ओला खजूर घ्यायचा आहे। जो किमिया खजूर असतो तो आपण या ठिकाणी वापरलेला आहे। तर थोडासा गूळ व पाणी घालून ही चटणी आपण बनवू शकतो। अगदी झटपट होते। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे फ्रूट्स। तर मी या ठिकाणी ॲपलचे छान बारीक असे काप केलेले आहे व ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे। सर्वप्रथम मी ॲपलचे काप घातलेले आहे। त्यानंतर काकडी घालायची आहे। तुम्ही यामध्ये तुम्हाला हवे ते आवडेल ते फ्रूट्स यामध्ये घालू शकता। तर मी या ठिकाणी आता काकडी सुद्धा घातलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे डाळिंबाचे दाणे। त्यामुळे याला छान अशी लुक येते व चव सुद्धा खूप छान लागते। त्यामुळे मी यामध्ये थोडे डाळिंबाचे दाणे घालत आहे। मी यामध्ये आणखी काही तुम्हाला जे आवडेल ती फ्रूट्स घातले तरीही चालेल। जसं पपई, केळी हे फ्रूट्स सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर यावर थोडं मी फरसाण घालत आहे। तर उपवासाला जे फरसाण मिळतं ते मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही जे बटाट्याचे किस असतात ते सुद्धा तळून यामध्ये घालू शकता। त्यानंतर यावर आणखी थोडी मी हिरवी चटणी घातलेली आहे। हिरवी चटणी घातल्यामुळे याला छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर यावर आणखी थोडी अशी गोड चटणी घालायची आहे। अगदी चटपटीत व चमचमीत अशी ही आपली कटोरी चाट लागते। त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। आता यावर आपल्याला घालायचं आहे दही। तर दह्यामध्ये अशी साखर घालून त्याला छान असं पातळ करून घ्यायचं आहे व ते दही आपल्याला यावर घालायचं आहे। तर मस्त असं यावर मी दही घातलेलं आहे। दही थोडं जास्तच घालायचं आहे। त्यामुळे या चाटला खूप छान अशी चव येते। दह्यामुळे या चाटला छान असा आंबट गोडपणा येतो। त्यामुळे आपल्याला यावर दही घालायचं आहे। आता दही घातल्यानंतर यावर आपल्याला आणखी थोडंसं फरसाण घालायचं आहे। त्यामुळे हे दिसायला सुद्धा खूप छान दिसते। तर थोडासा यावर आपण फरसाण घालून घेऊया। तुम्ही यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातले तरीही चालेल। तर या फरसाणमध्ये शेंगदाणे होते त्यामुळे मी शेंगदाणे घातलेले नाही। त्यानंतर यावर घालायची आहे आणखी थोडी डाळिंबाचे दाणे। तर आता आपली ही मस्तपैकी चटपटीत व चमचमीत अशी उपवासाची कटोरी चाट तयार आहे। दिसायला अतिशय सुंदर दिसतच आहे परंतु खायला अप्रतिम लागते। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि उपवासाला तोच तो पदार्थ खाण्यापेक्षा अशा प्रकारची तुम्ही जर कटोरी चाट करून खाल्ली तर तुम्हाला सुद्धा ती खूप आवडेल। यामध्ये फ्रूट्स घातल्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहे व तेलकट सुद्धा होत नाही। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल।